यमाचा पाहुणा प्राणी होय नारायण हरे नारायण हरे नारायण हरे नारायण
हरे मुक्ति मुक्ति जाने ज्ञानदेव पुसे निवृत्ती झाड ज्ञानदेव पुसे निवृत्ती झाड गगना उठे वाड नाम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए घ्या घ्या या माईकवर घ्या नाही होत नाही तो वर नाही होत कसं आहे
दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज नरहरि श्यामराज महाराज की जय। आनंदी आत्मानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। नित्य नेम नामीति प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी भुक्ती भुक्ती चारी घरी त्यांच्या हरी वीण जन्म तो नरकची पै जाणा यमाचा पावणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला विठ्ठला
हरि ओम कर्पूरधाम धवलंकटकांगदादि छत्रं त्रिनेत्र शशिशेखरमण्डितास्यं वामांक संस्थितरमानयनाभिराम अब्जाक्ष शंख सकदन्नर हरिं नमामि माणिक्यादि समप्रभनिजरुचा संत्रस्तरक्षोगणं जानुन्यास्तु कराम्बुजं त्रिनयनं रत्नोल्लसद्भूषणं बाहुव्यान्तशङ्खचक्रमनिशं दंष्ट्रोग्रवक्त्रोल्लसत् ज्वालाजिह्वामुदग्रकेशनिचयं वन्दे नृसिंहं विभु हरिः ओम वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवितं लक्ष्मी नृसिंहं भजे कल्याणधाम सानिध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनन्दस्थितात्मानन्दनाथ सरस्वतीं नृसिंह विठ्ठल ज्ञात्वात्मानन्दप्रदायिनं श्वासानन्दात भिन्नत्व प्रत्यक् ज्योतिर्विभारवे योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु नमो सद्गुरु भास्करा आता मज साह्य येथे करावे देवा करावे देवा
आता साय येथे करावे देवा, करावे देवा. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आपल्या हरिपाठाच्या अभंगांमधून जेव्हा नाम संकीर्तनाचं महत्त्व विविध प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी सिद्धांत सांगतात, दृष्टांत सांगतात, कधी भीती घालतात, कधी आमिष दाखवतात. या सगळ्या प्रकारामध्ये नामधारकाचं महत्त्व काय आणि नामधारकाची नाम ज्यांनी धारण केलं असं नामधारकाचं स्थान काय आणि त्याला मिळणारं फल काय याचं वर्णन महत्त्व या अभंगामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे. विठ्ठला आपल्या हे आडगाव राजामध्ये होणारी ही सेवा, या सेवेचं या स्थानाचं एक महत्त्व आगळं वेगळं आणि जगावेगळं आहे. मुळात लखोजी राजांच्या वंशजांचं हे गाव, लखोजी राजांचा खजिना या गावात, लखोजी राजांचा किल्ला या गावात, त्या गावातले हे सगळे सेवेकरी ज्यांचा जिजामातेशी संबंध आहे, ज्यांचा रक्ताचा आहे, भावनेचा आहे, विचाराचा आहे आणि वारसाचा आहे. हे सगळा वारसा जुना होता. मी नेहमी बोलतो भागवतराजेंना की लखोजी राजांनी आपला खजिना आडगाव राजामध्ये ठेवला आणि बाळाभाऊ महाराजांनी आपला आध्यात्मिक खजिना आडगावमध्येच ठेवला. त्यामुळे दोन्ही खजिन्याचं गाव आणि हे सगळे खजिनदार, मग ते पैशाचे खजिनदार आणि आध्यात्मिक संपत्तीचे सत्तेचेही खजिनदार आणि या परिसरातले सगळेच, मग तुम्ही सुरजगावची मंडळी असतील किंवा आणखी वाघोरा वाडाळी ही सगळी मंडळी असेल, तुम्ही खरं म्हणजे गुणाचे खजिनदार आहात. कोणाची गायनाचा, कोणाचा वादनाचा, तुम्ही सगळे खजिनदार आहात. आणि ही परंपरा चालू आहे. ज्या स्थानावर आपण उभे आहोत ही शिवाजी महाराजांच्या उपासनेचं स्थळ आहे. ज्या ठिकाणी संत नुसते चरण स्पर्श करतात, ती भूमी, ते कुळ, ते वंश, तो देश हा पवित्र होतो. पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती. मग स्पर्श जो होता, इतकंच नाही सांगू का, नुसत्या पायाची धूळ जर उडली तर पवित्र होते. वर्णन त्याचं भागवताने सांगितलेलं आहे. पूये येतांग्री रेणुबी अनुव्रजाम्यहं नित्यं पूये अनिरपेक्षं मुनिर्शान्तं निर्वैरं समदर्शनम् अनुव्रजाम्यहं नित्यं पूये येतांग्री रेणुबी. देवाईचे राजा चराणे देवाईचे राजा चरणेचे माते. मागे मागे राजा चरणेचे माते.
धावता चालती माझे पायाला लागणाऱ्या मातीपैकी एखादा कण जर अंगावर आला तर मी पवित्र होईल असं देवाला वाटतं. आणि म्हणून संताच्या मागे मागे देव पळतो. कशाच्या आशेनं? निवडणुकीचं तिकीट देईल, घरकुल देईल, एखादं काहीतरी एखादी पैशाचं लॉटरीचं तिकीट, त्यानं मी पवित्र होईल, माझं जीवन कृतार्थ होईल हे आपल्या सामान्य माणसाला नाही, देवाला वाटतं. आणि देव त्यांच्या मागे मागे पळतो. संतांनी निवास केला, ज्या ठिकाणी संतांनी साधना केली आणि सर्वोच्च असणारा भजन, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पड जाळावे ते, इतकं त्याचं महात्म्य ती ही जागा की जिथे आमच्या जाधव कुलोत्पन्न शिवाजी महाराजांनी जे बाळाभाऊ महाराजांचे अंतरंग शिष्य होते त्यांनी इथे अखंड भजन केलंय. याचं पावित्र्य, याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. याचं पावित्र्य काय सांगता येईल? ही अत्यंत पवित्र. इथे उभं राहिल्यानंतर एक रंग येतो, नवे नवे उभं राहिल्यानंतर आपण धन्य होतो, आपण पवित्र होतो. ती जागा त्यांच्या सामर्थ्यामध्ये. आणि दुसरा संदर्भ असा आहे की हे जे उत्सव आहे, साधना आहे, त्रयोदशीचं व्रत आहे, हे व्रत बाळाभाऊ महाराजांनी घालून दिलं. एकादशीचं व्रत अंबरीशासाठी महत्त्व आहे, द्वादशीचंही महत्त्व किती आहे व्रताचं हे बार्शीकरांना बार्शीचं माहिती आहे, पण त्रयोदशीचं महत्त्व काय ते आळगावकरांना माहिती आहे. कारण त्रयोदशीचा नियम महाराजांनी या गावकऱ्यांना लावून दिला. दर महिन्याची त्रयोदशी साजरी होते आणि 110 वर्षापासून अखंड चालू आहे. आपण घरामध्ये लोकांचे संसार आयुष्यभर चालत नाही हो. आता 10 वर्ष लग्न टिकलं तर कौतुक करावं लागते, लग्न टिकलं तर. आणि एखादी गोष्ट एक कपडे सलग घालू शकत नाही, वारी टिकत नाही. सलग 10 वर्ष 20 वर्ष करणं सोपं आहे का? पण इथे 110 वर्षापासून चालू आहे. याच्या मागे या गावकऱ्यांची तपश्चर्या आणि साधना आहे. जाधव वंश, राजे जाधव वंशातले आमचे भागवत राजे आहेत, त्याच्या आधी मोहन राजेंवर नंतर बोलतो, आणि बाकी सगळे आहेत. मग आता चंद्रकांत राजे आहे, आमचे प्रशांत राजे आहे, यांच्या आधीचे सगळे मंडळी आहे, यांचे नाव घेतो. तुमचे त्यात आले सगळे आडगावचे लोक आणि आसपासच्या परिसरातले आहे. हे तुमच्या अखंड श्रद्धेचं आणि साधनेचं फळ आहे. एक लक्षात घ्या, अखंड टिकणं आपल्या हातात नाही, पण टिकवणं त्यांचं इच्छा होती, भगवंताची इच्छा होती की साधना टिकली पाहिजे. आणि टिकवण्यासाठी आपल्याला माध्यम केलं हे आपलं भाग्य आहे. म्हणून हे उजळले भाग्य. आता त्यांनी आपल्याला माध्यम केलं, कारण गंगा वाहती असेल तरच तिला गंगा म्हणतात. जर गंगोत्रीला गंगेची धार करंगळी एवढी आणि
उजळले भाग्याता घे चिंता वारली, असा संतांचा सहवास या गावकऱ्यांना तुम्हा सगळ्या लोकांना मिळालेला आहे. आणि या परंपरेमध्ये या वर्षीच्या या सोहळ्याला मी जे सांगत होतो की नदी गंगा वाहती असेल तिला गंगा म्हणायचं, मग ती गंगोत्रीला उगमाला छोटी आहे आणि कुठे ती नाली एवढी आहे आणि शेवटी ती फार मोठी आहे, समुद्राची ती स्पर्धा करते. पण गंगा वाहतीये म्हणून तिला गंगा म्हणायचं, ती जर थांबली तर तिला डबकं म्हणायचं. तसं अखंडपणे हा व्रत चालू आहे म्हणून याला व्रत म्हणायचं. काही वर्षापुरतं जर केलं तर त्याला उबळ म्हणायचं, उबळ, जोर उत्साह निवडणुकीपुरता. पण अखंड चालू आहे. पण शास्त्रवचन असं आहे की असं जिथे साधना चालते त्यामध्ये व्यक्तीचं कर्तृत्व नसून भगवंताचं कर्तृत्व आणि भगवंताची इच्छा प्रमाण असते. नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. नामदेवराय म्हणतात की केलेला नेम चालवणं माझं कर्तृत्व नाही, तुझ्या मनात जर असेल तरच घडेल, म्हणून माझं व्रत चालवून घे. 110 वर्षापासून अखंड सुरू तुमचंही व्रत आहे आणि आमचंही येण्याचं व्रत आहे. त्यामुळे हे दोघांकडूनही सेवा सुरू होते. मग आमचं तुटलं होतं पण मागच्या वर्षीपासून आमच्या भागवतराजेंना पुन्हा जोडून घेतलं. त्यामुळे हे व्रत चालू आहे, पण हे पण चालू आहे भगवंताच्या इच्छेनं. हा उत्सव यावर्षी होतोय आमच्या मोहनराजेंच्या ॲब्सेंटीमध्ये, अनुपस्थितीमध्ये, मग त्यांच्यानंतरचा पहिला कार्यक्रम. आणि म्हणून मागच्या वर्षी जेव्हा मी भागवतराजेंनी मला असं मनोकामना व्यक्त केली होती की पुढच्या वर्षी आपण फार भव्य कार्यक्रम करू, त्यांनी इच्छा व्यक्त केली, इतके लोक बोलावं, असं करू तसं करू, सगळं माझ्या लक्षात आहे. आणि मग नंतर जेव्हा मोहनराजे गेल्यानंतर मी त्यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले आता मी इतका कोलमडलो की आता मी काही चालवत नाही, मी चालवणार नाही, मी करणार नाही. पण नंतर मोहनराजेंना वाईट वाटेल कारण त्यांचं लक्ष इथेच आहे, त्यांचं चित्त इथंच आहे आणि त्यांचं ध्यान, नामस्मरण, चिंतन हेच आहे. त्यामुळे ते वरतून पाहतात, ते म्हणतील माझ्यानंतर संपवलं, म्हणून त्यांनीच पुन्हा प्रेरणा दिली की बंद करता कामा नये. आणि त्यांच्याच कृपेनं, इच्छेनं हा आपला समारंभ यावर्षी साजरा होतोय. आणि या हिच्यामध्ये आजच्या सेवेसाठी जो अभंग निवडला आहे तो अभंग म्हणजे आमच्या शिवाजी महाराजांचं आणि आमच्या मोहनराजेंचं चरित्र आहे. यांचंच चरित्र या अभंगामध्ये सांगितलंय. सांगायचं चरित्र असं आहे की हे कसे जगले तर अभंग पहा, त्यांनी कसं जगायचं ठरवलं तर अभंगाकडे पाहून जगायचं ठरवलं. म्हणून अभंगाचं चिंतन म्हणजे दुसरं तिसरं मी वेगळं काही सांगणार नाही. त्यामध्ये एवढंच बघायचं की हे काय आहे तर शिवाजी महाराजांचं आणि त्यातल्या त्यात आपल्या मोहनराजेंचं चरित्र आहे. विठ्ठला आपल्याजवळ फक्त आता 25 मिनिट उरलेत. उशिरा सुरू झाले, आपल्याला 11:45 संपवायचं आहे. तर आपण पावणे 11:30 आपण संपवणार आहोत. 10:30लाच प्रयत्न करू, पण 10:15 म्हणतोय म्हणजे मग जर लांब 11:15 वाजली तर तुम्ही रागवायला नको. जगामध्ये काही गोष्टी दुर्लभ असतात आणि काही गोष्टी या अशक्य असतात. ज्या अशक्य असतात त्याला शास्त्रामध्ये अजातवाद म्हणतात, जे मिळलंच नाही. सश्याचं शिंग, आकाशाचं फूल, वांजेचं पुत्र हे अशक्य आहेत, अजातवादात आहे. पण काही गोष्टी शक्य पण सहजासहजी शक्य नाही, त्याला दुर्लभ म्हणतात. प्रमाणं खूप पाठ आहे तुमच्या, पण आपल्याला प्रमाणं द्यायला फार वेळ देता येणार नाही. पण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, दुर्लभ गोष्टी आहेत. मग दुर्लभ कोणती गोष्ट आहे? सहजासहजी जे मिळत नाही त्याला दुर्लभ म्हणायचं आहे. आपण रोज जे जेवतो त्यापेक्षा वेगळं मिळालं आणि जे सहज मिळत नाही त्याला दुर्लभ म्हणायचं आहे. काही गोष्टी अशा आहेत त्या त्या प्रदेशातच मिळतात, काही गोष्टी त्याच ऋतूत मिळतात. म्हणजे मालपुहा नावाचा पदार्थ राजस्थानमध्येच मिळतो, मग
त्याची चव महाराष्ट्रात करतात पण ती चव नाही येत. मग तो पदार्थ आपल्या लोकांना दुर्लभ आहे, किंवा बंगालमधल्या मिठाया आपल्याला दुर्लभ आहे, किंवा एखादा माणूस बाहेर राहतो त्याला बाहेरच्या प्रांतातल्या लोकांना पिठलं भाकरी दुर्लभ आहे. मिळत नाही असं नाही, पण सहजासहजी मिळत नाही म्हणून त्याला दुर्लभ म्हणायचं. मग असं व्यवहारामध्ये पण कधी नव्हे फार प्रयत्नानं मिळू शकतं त्याला दुर्लभ म्हणतात. शास्त्रामध्ये काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहे आणि मग त्यांना विचारलं कोणतं दुर्लभ आहे, तर महाभारताने सांगितलं की 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहितुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. पहिली गोष्ट 3 गोष्टी दुर्लभ आहे असं महाभारतकार सांगतात. पहिली गोष्ट मनुष्यत्व दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट मुमुक्षत्व दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट महापुरुषांची भेट म्हणजे महापुरुषांचा संग म्हणजे सत्संग म्हणजे सहवास दुर्लभ आहे. मनुष्य देह दुर्लभ आहे आपल्याला माहिती आहे. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना आपल्याला माहिती आहे. नरदेह दुर्लभची अनेक प्रमाण आपल्या पाठ आहे. नरदेह दुर्लभ आहे असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा असा प्रश्न येतो की का नरदेह दुर्लभ आहे म्हणता, देशाची लोकसंख्या तर वाढत चालली आहे. 125 कोटीच्या वर लोकसंख्या गेली, मग तुम्ही नरदेह दुर्लभ कसं म्हणतात? नरदेह दुर्लभ आहेच पण तुलनेमध्ये दुर्लभ आहे. कसा दुर्लभ आहे? तुमच्या या आडगावामध्ये ते पलीकडचं घर आहे ना, त्या घरातली एक फरशी काढली, फरशी, त्या फरशी खालून मुंग्या निघल्या. किती निघल्या माहिती आहे का? मोजल्या कधी? रांगच्या रांग चालली. ती रांग कमीत कमी 4-5 घंटे सुरू होती, रात्री सुरू होती, दुसऱ्या दिवशी सुरू होती. आणि मग त्या मुंग्या मोजल्या. त्या मुंग्या होत्या 37 अब्ज 2,523,000. मी मोजल्या. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही मोजा, माझा शब्द परत तुम्ही मोजून पहा. मुंग्या किती आहे या गावामध्ये? या गावामध्ये डास किती आहेत? या गावामध्ये पक्षी किती आहेत? या गावामध्ये उंदरं किती आहेत? उंदरं घरातले, यांची संख्या जर काढली तर माणसाच्या संख्येपेक्षा जास्त आहे. मग यांची संख्या एवढी आहे तर 84 लक्ष योनी आहेत आणि त्यातली एक आहे. उरलेल्या योन्याची संख्या कित्येक पटी आहे माहिती आहे? नाथबाबांनी सांगितलंय की तो डास जन्माला येतो, मोठा होतो, मग शाळेत जातो, डासाला पिल्लू होते, मग ते मोठं होते, मग ते नर्सरीत जाते, KG1 KG2, मग ते शाळेत जाते, मग 10वी होते, मग 12वी होते, मग त्याचं नोकरी लागते, मग त्याचं लग्न होते, मग पैसा कमावतो, मग निवडणूक लढवतो, निवडणुकीत पडतो आणि मग पुन्हा रोजगार हमी योजनेवर जातो. असं करता करता लेकरं होतात, ते मोठे होतात, त्याचे लग्न होतात, सुना येतात, नातू येतो, तो मरतो. हे सगळं किती घंट्यात घडते? 8 घंट्यात माणसाच्या. म्हणून नाथ महाराजांनी असं सांगितलंय की अहो अशा सृष्ट्या कितीक आपल्या समोर येऊन गेल्या हो. माहिती आहे तुम्हाला? एका तासा माझे कोटी वेळा सृष्टी, एका तासा माझे कोटी वेळा सृष्टी, एका तासा माझे कोटी वेळा सृष्टी, तासा माझे कोटी जाती सृष्टी पाहे तोची, कोटी जाती सृष्टी पाहे तोची, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. एका
तसा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाये तोची हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. म्हणून तुलनेमध्ये नरदेह दुर्लभ आहे. नर मनुष्यत्व मनुष्य झाल्यानंतरही त्याला कीर्तन ऐकायची इच्छा होणार, त्याला ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा होणं, नाद भागवत वाचण्याची इच्छा होणं हे दुर्लभ आहे. त्याला जाणून घ्यायची इच्छा होणं. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्य विचारस्य उच्यते. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हे मी कोण आहे, कशाला आलो, काय करायचंय, कुठे जायचंय, म्हणून मी सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे. मनुष्यपण तरी साधी नारायण. म्हणून मनुष्यपण दुर्लभ आहे, मुमुक्षत्व दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली संतांचा सहवास. चंद्रामृत सुखवे सुखे सेववेल आस्था जाता रवी धरवेल बाया हेळा सागर सरवेल परिया साधूची भेटीन होईल का. अवघड आहे, फार अवघड आहे, खूप मोठा विषय. पण हे चिंतन आहे सर्वत्र. पण ज्ञानोबारायांनी हिच्यामध्ये हे चिंतन मान्य केलंय, जागोजागी हे वर्णन केलेलं आहे. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट वाढ केली, त्याला ॲडिशन त्यामध्ये पुस्ती जोडली. ती अशी जोडली की हे दुर्लभ जरी असलं तरी हे मिळणं सोपं आहे, एक वेळ सोपं आहे. पण एक गोष्ट अशी आहे की ती त्याच्यापेक्षाही अवघड आहे. कोणती दुर्लभ आहे. दुर्लभतेच्या यादीमध्ये ज्ञानोबारायांनी एक नवीन गोष्ट सांगितली की जी आजपर्यंत इतर कोणी सांगितली नव्हती. आणि ती सांगितली आहे जो नित्य नेम करतो तो माणूस दुर्लभ आहे. आता बोलू आपण, तो माणूस दुर्लभ आहे का तो प्राणी दुर्लभ आहे. महाराज म्हणतात फार खोच आहे याच्यामध्ये, प्राणी दुर्लभ म्हटलंय. नित्यनेम काय आहे. जो रोज 30 गोष्ट करतो हो नेम. नेम कशाला म्हणतात. नियम आणि नेम. नियम याला म्हणतात की जो पाळावाच लागतो. आणि नियम कोणाला आवडत नाही. रस्त्यानं मोटरसायकलवर चालले आणि समोर सिग्नल लागला ट्रॅफिकचा आणि तिथे पोलीस नाही आणि तिथे कॅमेरा नाही, गाडी थांबवतात का.
लाल लाईट लागला थांबवतात का? पोलिसाचं लक्ष नसलं ट्रॅफिक पोलिसचं तर आपली गाडी तामटल्याशिवाय राहत नाही. एस टीमध्ये बसा, जे 65च्या वर 75च्या वर आहे त्यांच्या तिकडे तिकीट असावं, त्याच्याकडे तिकीट आहे पावती दाखवतो त्याच्या तोंडाकडे पाहिलं तर पटत नाही हा 75चा आहे. कंडक्टरला पटत नाही पण बोलू शकत नाही, म्हणू शकत नाही, कारण मोठं गंध असते, मोठी माळ असते, त्याला काय म्हणतात. म्हणजे नियमात बसत नसेल तरी बसवण्याची वृत्ती माणसाची आहे. आणि होता होईस तर कोणालाच बंधन आवडत नाही. पोलीस नसले तर गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही, वर्गात शिक्षक नसतील तर मुलं गोंधळ करणार, आपल्या जेवणातही सुद्धा सरळ कोणी चालणार नाही. त्यामुळे होता होईस तर कोणालाच बंधन नको. सासू गावाला गेली की सुनेला मोकळं मोकळं वाटते, बंधन नको. नवरा गेला आणि सासू गेली की ही भजे तळू खाते घरात. बंधन नको, बंधन कुणास नको, बंधन ते नाही ठावे. कोणाला बंधन आवडत नाही, हा नियम आहे. आणि म्हणून नियम म्हणजे शासनाने केलेले नियम आहेत, बंधन आहेत, सरकारी नियमच केले आहेत ना. हिच्यामध्ये सगळे इंडियन पिनल कोड आहेत, नियमच आहे, इंडियन सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, नियमच आहेत. पण पाळावेच लागतात कारण दंडुकावरती दबाव आहे. पण स्वतःच्या इच्छेनं जाणून बुजून जो करतो त्याला नियम म्हणतात. एकादशी करायची, एकादशी स्वतःच्या इच्छेनं ज्यानं केली त्याच्यासमोर ताट वाढलं, जरी पुरणाची पोळी आणली, बेसन आणलं, ठेचाही आणला तरी तो खात नाही. आणि एकादशी जर बळजबरी केल्या गेली तर चोरून खाल्ल्याशिवाय राहत नाही. एकादशी ही स्वतःच्या इच्छेनं असेल तर तुटत नाही. लक्षात लोक म्हणतात आमच्या लक्षातच नाही एकादशी, राहील कशी? तुला करायचीच नाही ना. ज्याला करायची तो बरोबर लक्ष ठेवतो, 9वीपासून 10वीपासून त्याला ध्यास लागतो. म्हणजे नेम असा आहे की जो स्वतःच्या इच्छेनं तो करतो. आणि तो त्यामध्ये एक भाग पुन्हा असा आहे की नेम करत असताना तो शास्त्रप्रणीत असावा, तो विचारपूर्वक असावा आणि तो सकारात्मक फलश्रुती चांगला देणारा असावा. आणि असा चांगला नियम केला तर फलश्रुती दिल्याशिवाय राहत नाही. दृष्टांत असा आहे, एक माणूस संताकडे गेला, साधूकडे, म्हणे मला जीवनातून मुक्त व्हायची इच्छा आहे. मला कळलंय की हे संसार नश्वर आहे, असार आहे, दुःखवर आहे, दुःख बांधवडी आहे आणि यातून मला मोकळं व्हायचं आहे. मग मला मोकळं होण्यासाठी मी काय करावं? संत म्हणाले तू वाऱ्या कर. तो व्यापारी होता, दुकानदार होता का व्यापारी. तो म्हणे वारी करायची म्हणजे 1.5 महिना जातो, मी देऊ शकत नाही. हे म्हणे जाऊ दे, मग आता गावात सप्ताह असतो ते 7 दिवस सेवा कर. हा म्हणे 7 दिवस दुकान कसं बंद ठेवावं? हे म्हणे कीर्तन ऐकत जाय. तो म्हणे कीर्तन ऐकायला सुद्धा दुकान सोडू शकत नाही. मग त्यांनी नियम सांगितला की म्हणे आता खाली 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 येऊ लागले साधू. म्हणे असं कर, किमान तू एखादी ज्ञानेश्वरीचं पारायण कर, 4 ओवे वाचत जाय. हा मुळे आमच्यानं तेही जमणार नाही, आम्हाला हिशोब करण्यातच वेळ जातो. माळा घेऊन जप कर आणि तेही होणार नाही. मग म्हणे आता त्याच्यापेक्षा सोपा नियम काय सांगू? मग एकदम साधूला आठवलं. म्हणे हे पाय, तुझं घर तिथं आहे, त्या घरापासून तू दुकानात येतो पायी, तो काळ पायी चालायचा होता. जेव्हा लोक पायाचा उपयोग चालण्यासाठी करत होते तो काळ. बरं, आता पायाचा उपयोग गिअर बदलण्यासाठी करतात आणि ब्रेक दाबण्यासाठी करतात. पण जेव्हा लोक पायाचा उपयोग पायी चालण्यासाठी करत होते तो पायी येत होता. म्हणे रस्त्यामध्ये एक घर लागते म्हणे कुंभाराचं. हो म्हणे, तो वारकरी आहे, ज्ञानेश्वरी वाचतो, पारायण करतो, नित्य नामस्मरण करतो, तो खरोखर संत सत्पुरुष आहे. मग म्हणे त्याचं रोज तोंड पाहत जाऊन दर्शन घेत जाय. हा म्हणे दर्शन घ्यायला आत जावं लागते घरात, तितका वेळ माझे 5 मिनटं जातात. म्हणे तू आतही जाऊ नको, तो अंगणात बसलेला असतो कुंभार. तू काय करत जाय, जाता जाता दारातूनच त्याला राम करत जाय, फक्त त्याच्या तोंडाकडे पाहत जाय. आणि तू किती वाजता जातो? म्हणे 7-8 वाजता, 7 वाजता जातो दुकानात. म्हणे तो 5 वाजताच उठतो. मग ठरलं. म्हणे हा तर सगळ्यात सोपा नियम. रस्त्याने जाताना डोळे तर बंद करता येत नाही, इकडे तिकडे पाहावंच लागते.
याच्या घराकडे लक्ष ठेवायचं आणि घरात फक्त तोंड एकदा घालायचं, तो अंगणातच बसलेला असतो. एकदा पाहायचं, त्याचं तोंड पाहायचं आणि पुढे जायचं. मस्त सोपा नियम आहे, जमते. यांना उद्धार होईल म्हणजे नक्की होईल. तुला पाहिजे ते मिळेल, मनोकामना पूर्ण होतील. चिंतिल्या रोकडे मनोरथ. ठरलं. याने रोज त्याचं तोंड पाहायचं आणि पुढे जायचं. त्याला रोज रामराम करायचा, पुढे जायचं. असं 12 वर्ष चाललं. 12 वर्षाची एक तपाची साधना झाली. 12 वर्षाने एक घटना घडली. एक तो जो कुंभार होता हा रोज तिकडे जायचा नदीच्या काठावर आणि तिथून माती घेऊन यायचा आणि त्या मातीपासून इकडे घडी बनवायचा, गाडगे मडके वगैरे सगळं. त्याला ते खोदता खोदता एक दिवस त्याला हंडा सापडला. सोन्याचा हंडा, मोहराचा सापडला. आता लक्षात असं आलंय तर ही होती दुपारची वेळ. आता म्हणतो आता मी जर बाहेर काढतो तर आसपासचे लोक पाहतात. नदीवर कोणी धुण्याला आलंय, कोणी आंघोळीला आलंय, कोणी विनाकारण आलंय. हे लोक पाहतील आणि मग आपली बोंब झाल्यानंतर आपल्या हाती काही लागणार नाही. मग दुपारी या हंडा काढण्यामध्ये काही मजा नाही. मग म्हणे आपण काय करू, सकाळी अंधारात येऊ, 4, 4:30, 5लाच. तेव्हा कोणाचं लक्ष नसते, तेव्हा आपण ते पाहू, हंडा घेऊ, काढून घेऊन जाऊ. आता त्या दिवशी तो गेला, हंडा खोदू लागला, काढू लागला. काढता काढता काय झालं, उशीर होऊ लागला. तो हंडा खूप खोल होता, वेळ लागू लागला. असं करता करता 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले आणि तसंही त्या भागात लोक कोणी फारसं येत नव्हते. यांनी काय केलं की हंडा खोदणं सुरू होता, पण लपून छपून, कोणी पाहू नये म्हणून. इकडे तिकडे पाहणं, खाली पाहणं. आणि ते असं लांबवर तो असा खोलामध्ये होता, उतारावर, ढाळावर. आणि इकडे हे आमचे व्यापारी गेले. म्हणे आहेत का भाऊ? म्हणे बायकोनं सांगितलं भाऊ आज सकाळीच नदीवर गेले माती आणायला. हा म्हणे, ते म्हणे थांबा ते येतीलच, याची वेळ झाली त्यांची. नाही म्हणे मला दुकान लवकर उघडायचं. मग वाट पहा म्हणे. 5 मिनटं वाट पाहिली, 10 मिनटं पाहिली, ते काही आले नाही. हा म्हणे आता ते जर घंटाभर आले नाही तर आपलं व्यापारी असल्यामुळे नफा तोट्याचं गणित लावलं. 1 घंटा वाट पाहिल्यापेक्षा 10 मिनटं जायला आणि 10 मिनटं यायला, 20 मिनटात काम होते. हे लगेच निघले. म्हणे कुठे आहे? म्हणे नदीवर आहे. लगेच नदीच्या तिथं गेले आणि असा ढाळ होता, असा उतार. वरतून त्यानं त्याला आवाज दिला मोठ्यानं. त्यानं वरतून एक खालून पाहिलं. दोघांची नजर झाली. हा म्हणे रामराम भाऊ येतो. हे म्हणे अरे हे घाबरला एकदम, त्याने रामराम केल्यामुळे हा घाबरला. घाबरल्याबरोबर हा म्हणे अरे काय म्हणता हो तुम्ही, कसं काय आले? नाही झालं माझं काम झालं म्हणे, पाहिलं मी येतो आता. त्याला म्हणायचं मी तोंड पाहिलं आणि याला वाटलं याला हंडा पाहिला. याला वाटलं हंडा पाहिला. तर म्हणे ओ इकडे या ना, इकडे. नाही झालं काम माझं, हंडा. तो म्हणतो मी पाहिलं झालं माझं काम, मला जायचं दुकान उघडायचं, मला काम झालं, मी जातो म्हणे, माझ्या कामाला लागतो. तो म्हणला कामाला लागतो. याला वाटलं हा बोंबलायच्या कामाला लागतो. आता गावात दवंडी पेटतो. हा म्हणे बाप्पा जाऊ नको, ये. तो पुढे, हा मागे पळत सुटला. त्याला जाऊन धरलं, त्याचे पाय धरले, वापस आणलं. त्यातला अर्ध देतो पण चूप बैस, कोणाला सांगू नको. हा म्हणे हा व्यापारीच मुळात. हा म्हणे आज तर फार चांगली संधी, अर्ध दे. न नुसतं तोंड पाहिलं तर अर्ध भेटलं. एखादा नेम जर नियमानं केला तर किती फलश्रुती याची मिळू शकते. जर तो नियम सकाम आहे, तो लौकिक आहे, तो व्यवहारासाठी आहे, तो मर्त्य साधनांसाठी आहे, तर इतकं फळ मिळू शकते. तर तो जर नेम उद्धारासाठी असेल स्वतःच्या आणि जगाच्या, तो नियम निश्चितच फलद्रूप होऊ शकतो. आणि असा जो नित्य करणारा जो आहे, जो नित्यानं तीच गोष्ट करतो, त्याला म्हणतात नित्य नेमाचा धारक. आणि जो नेम कोणता करायचा? लोक नेम करतात. आमच्या गावाकडे काही लोकांचा चुगल्याचा नेम आहे, काही लोकांचा भांडणं लावण्याचा नेम आहे, काही तर असे नेमावाले सांगतो तुम्हाला. लग्नाची पत्रिका येते की नाही, ती वरून वाचतात सरळ, मग ते खालचे नावं वाचतात, कोणाकोणाचे नावं आहेत, मग त्यात कोणाकोणाचे नावं नाहीत हे शोधतात आणि ज्याचं नाही त्याच्या घरी जाऊन सांगतात विठ्ठल विठ्ठल. माऊली या अभंगामध्ये असं म्हणतात की ज्याचा नेम आहे आणि तो नित्य आहे. कुठला नेम आहे?
तो अभंगाची जी संदर्भ बघितला, मागचं आणि पुढचं बघितलं, तर हिच्यामध्ये निश्चित आहे की ते कशाबद्दल बोलतात. तर हरिपाठामध्ये ते नामाचं महत्त्व सांगत असल्यामुळे ते नामधारकाबद्दल बोलतात. बाकीच्या इतक्या वेळ ते बोलत आले त्या सगळ्या अभंगामध्ये नामाचं महत्त्व सांगितलं आहे. कुठे म्हणते नामाचा उच्चार केला तर भूत पळतील, कुठे म्हटले डोंगरासारखे पाप जळतील, कुठे म्हटले की वैकुंठीचा राणा, द्वारकेचा राणा तुमच्या घरी नौकर म्हणून काम करेल, कुठे म्हटले की तो त्रिगुणापेक्षाही वेगळा आहे. निर्गुण हे सार आणि आसार दोन्हीपेक्षा वेगळा असणारा हरिपाठ आहे, हे नाम आहे असं सांगितलंय. वेदांतात घुसले, यज्ञ यागापेक्षाही श्रेष्ठ आहे सांगितलंय. मनानं जाल तरी सांगितलं की बुकणार तुम्ही मनोमार्गे गेला. हे सगळं सांगता सांगता नामाचं महत्त्व सांगितलं, नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं, आमिष दाखवले, भीती पण घातली. पण हे करताना हे जो करतो त्याची फलश्रुती काय, तर ते म्हणे जो नित्य नेम धरतो तो माणूसच नाही, तो प्राणी जरी असला तर तो श्रेष्ठ आहे. प्राणी शब्द वापरलाय, प्राणी. नामधारकाचं महत्त्व सांगितलं आम्ही, नामाचे धारक नेणो प्रकार आणि घर एकंदर शिक्का पाठ विला ह्य लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. अहो गावंडे 100 ब्राह्मण जेऊ घालला, तीर्थावरचं एक विद्वान ब्राह्मण जेऊ घालणं आज बरोबरी होती. जेवढे विद्वान जेऊ घालणे क्षेत्रावरचा एक ब्राह्मण जेऊ घालणे, असे तो क्रम नामदेवरायांनी सांगितला आहे. त्यापेक्षा मोठा हे सगळं करता करता ब्रह्मव्यक्तीला जेऊ घालणं सगळ्यात श्रेष्ठ. आणि असे 1000 ब्रह्मव्यक्ती जेऊ घातले तर एका नामधारकाची बरोबरी होत नाही. नामधारक किती श्रेष्ठ आहे, तर तो नामधारक प्राणी असला तरी श्रेष्ठ आहे, माणूसच नाही. मग म्हणाले नामाचा अधिकार काय मोठ्या लोकांनाच आहे का, ब्राह्मणांनाच आहे का, क्षत्रियांनाच आहे का, ते म्हटले अरे त्याही नाही, माणूस नसला तरी पण तो श्रेष्ठ आहे. प्राणी शब्द वापरला. प्राणी कोणाकरता वापरलाय, पै भक्तीचे नावे चतुष्पादादी आगवे वैकुंठाची राणी वे योग्य केले. अहो तो गजेंद्र हत्ती होता, मनुष्य नव्हता, त्याच्याकरता भगवंताले कनवाळू कृपाळू भक्ताला गे मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. तो सुद्धा मुक्त झाला आणि भगवंतासोबत वनवासामध्ये जेवढे भेटले तेवढे प्राणीच होते. हनुमंतराय, सुग्रीव, कुठे माकडं होते, कुठे घार होती, कुठे अस्वल होते, राक्षस होते, पण प्रत्येकाचा उद्धार केला. जडमुड उद्धरले सगळे, दगडांचाही उद्धार हो, शिळा होती मुक्त केली किंवा मुक्त केले. राक्षस नाम चांगले चांगले माझे. अहो प्राण्यांनी घेतलं तेही श्रेष्ठ अधिकारी झाले. देव अहो आमच्या निळकंठाने महादेवानी विष प्राशन केलंय, हलाहल विष. कशाच्या भरोशावर, एका रामनामाच्या भरोशावर. त्यामुळे सगळ्यात मोठा नामधारक कोण असेल तर भगवान महादेव. आणि मग ते महादेवापासून तर सूक्ष्माति सूक्ष्म प्राण्यांपर्यंत कुणाचाही उल्लेख करायचा असेल म्हणून म्हटले की नित्यनेम घेणारा अधिकारी कोण, कोणीही. तो मनुष्य तर फार दूर राहिलं, पण प्राणी जरी असला तर तो दुर्लभ आहे. कोण, नित्यनेम घेतला पाहिजे त्याने. मग असा नित्यनेम घेणारा, नित्याने नेमपूर्वक, निष्ठापूर्वक, श्रद्धापूर्वक. आणि निष्ठा आणि श्रद्धा म्हणजे प्रेम. आपण जे नाव घेतो ना त्यात प्रेम असलं पाहिजे, प्रेम श्रद्धा असली पाहिजे. तेव्हा भान विसरलं पाहिजे. भान आपण बसत नाही का रामकृष्ण हरी म्हणायला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झाला का चहा, रामकृष्ण हरी. अरे ते दूध परानं ओतू चाललं, झाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आलं का पोरं, तो फोन कोणाचा आहे पाय बरं, रामकृष्ण हरी. निष्ठाही नाही, प्रेमही नाही. ती निष्ठा आणि प्रेम फार वेगळी आहे. हे प्रेमापूर्वक जो नामस्मरण करतो त्याचं वर्णन केलं की तो कोणत्या अधिकाराचा माहिती आहे का, लक्ष्मी वल्लभ.
श्रद्धापूर्वक नियमपूर्वक जो नाम घेतो त्या नामधारकाचा फळ असं मिळतं की लक्ष्मी वल्लभ असणारा भगवान विष्णू त्याच्या जवळ राहतो. हिच्यामध्ये एक खोच एक गंमत आहे. व्यवहारामध्ये शास्त्र नियम असा आहे की माणसानं स्वतःच्या नावावर ओळखलं जावं. सगळ्यात श्रेष्ठ कोण? जो स्वतःच्या नावावर ओळखला जातो तो. जो वडिलाच्या नावावर ओळखला जातो तो मध्यम आहे. हे आमके कोण आहेत? आमकेचे चिरंजीव आहेत. ठीक आहे, मध्यम माणूस त्याला म्हणायचं आहे. आणि जो सासऱ्याच्या नावावर ओळखला जातो हे कोण आहेत? यांचे जावई आहे, त्याला अधम मानतात, अजून हलकं मानतात. आता तो निर्लज्ज असेल त्याला इलाज नसतो आपला, पण शक्यतो लोक घर जावई व्हायला तयार होत नाही, कारण सासऱ्याच्या नावावर ओळख मिळेल जरी असं. मग उत्तमो आत्मनाख्याता, सगळ्यात श्रेष्ठ कोण? स्वतःच्या नावावर ओळखणारा. पितुख्याता तू मध्यमहा, मध्यम कुणाला म्हणायचं? वडिलाच्या नावावर, म्हणजे घराण्याच्या नावावर ओळखलं. ठीक आहे, हरकत नाही, वाईट नाही, पण फार पाय कौतुक. ठीक आहे, वडील श्रेष्ठ होते, तू काय केलं? आमचे वडील पैलवान होते, एका वेळेस आमचे आजोबा पणजोबा 4 पैलवानाला घोळसायचे. तुला वारं आलं की तू फळी पडतो, त्याचं काय कौतुक आहे? ते फार सज्जन होते, त्यांच्याकरता सगळे संत सत्पुरुष वांदी, तू घेऊन पडतो. वडिलाचं नाव सांगणाऱ्यानं नाव किमान गमावू नये. आणि आणखी एक आहे, राजे जाधवांचं घराणं आहे किंवा आमचं पितळे महाराजांचं घराणं आहे, आम्ही काही कर्तृत्व केलं तर कौतुक नाही, पण थोडं चुकलो की बोंब झालीच पाहिजे गावभर. चुकायला जमत नाही, कर्तृत्व केलं तर माशाच्या पोराला काय पुढं शिकवावं लागते बा. लखुजीचा वंश आहे आणि लखुजीच्या वंशाला शोभते काय? म्हणजे कर्तृत्वाची किंमत नाही, पण चुकायला जमत नाही. मग पितुख्याता तू मध्यमा, श्वशुरक खाता अधमाहा. आणि याच्यानंतर वर्ण सांगितलं त्यांनी की सगळ्यात अधमाधम जर कोण असेल तर बायकोच्या नावावर ओळखला जाणारा. आमक्याचे पती म्हटल्यावर वाईट वाटते. खूप मंडळी अशी की अजून पत्रिका बायकोच्या नावाने येते का नवऱ्याच्या नावाने येते? घरात लग्नाची जेवायचं निमंत्रण कोणाला येते? श्री व सौ, आणि तिचं नाव कोणाचं असते? श्रीचंच असते, सौगृहीत असते. बायकोच्या नावावर ओळखल्या जाणाऱ्याला अधमाधम मानावं असं शास्त्र म्हणतंय. पत्नी ख्याता अधमाधमा, असं व्यवहारामध्ये नियम आहे. मग बायकोच्या नावानं ओळखलं जाणं म्हणजे खरं म्हणजे तो टिंगलीचा विषय आहे, चेष्टेचा विषय आहे, अपमानाचा विषय आहे. असं असताना भगवान विष्णूबद्दल ज्ञानोबराय म्हणतात की तो लक्ष्मीचा नवरा तुझ्या घरी राहतो. सरळ विष्णू नाही म्हणलं, तो लक्ष्मीचा नवरा म्हटलंय. मग आता ही शिवी आहे का प्रेम आहे? अपमान केला का कौतुक केलं? आपल्याकरता बायकोचं नावावर ओळखलं जाणं अपमान आहे, पण देवाकरता सन्मान आहे. भगवान विष्णू करताच सन्मान आहे. फक्त का सन्मान आहे? आपला घरामध्ये बाई येईपर्यंतच ती दुसरी असते. ती एकदा आली की ती घराची मालकीन होती. कौ सत्याला कीर्तनाला दररोज येत होते, आता कौन्याने लग्न झालं त्यांचं, कुठे गेले त्याला घरात विचारावं लागते.
जाऊ का कीर्तनाला? तिनं हो म्हणलं तर हे कीर्तनात आहे, नाही तर हे घरीच आहेत. म्हणजे आपल्याची परिस्थिती अशी आहे की बायकोनं जर परवानगी दिली तर परमार्थ करतो, म्हणून जे परमार्थ करतात त्यानं बायकोचे उपकार मानावे. आणि हे खरं आहे, इथं नका पण मनाशी कबूल करा. बायकांनी साथ नसती दिली तर मी कीर्तनकार नसतो, तुम्ही श्रोते गायक वादक नसते. पण आपण बायकोचे अधीन आहे आणि देव बायकोच्या अधीन नाही, बायको त्यांच्या अधीन आहे. कसं काय हो? तुम्हाला सांगतो. जेव्हा लक्ष्मी त्या समुद्रामधून आली, 14 रत्न आले, त्यामध्ये ती आली. ती आल्यानंतर त्या लक्ष्मीनं च्या प्राप्तीसाठी सगळे मरमर करू लागले. राक्षस, देवता, ऋषी, मनुष्य सगळे मरमर करू लागले. आणि ही प्रत्येकाजवळ जायची हार घेऊन, प्रत्येकजण हार घालून मेकअप करून मस्त पद्धतशीर नवे कपडे घालून समोर उभे होते. आणि ही जायची आणि पाहायची, याच्यात चांगले, हा चांगला आहे पण याच्यात हा दोष आहे, तो चांगला आहे पण त्याच्यात दोष आहे, दुर्वास तपस्वी आहे पण क्रोधी आहे, चंद्र चांगला आहे पण तो अस्ताला जातो. हे प्रत्येकाचे दोष पाहिले. आणि असं करता करता रांग संपली आणि रांगेच्या पलीकडे तिनं पाहिलं, लांब एका झाडाखाली लांब भगवान विष्णू बसले होते. शांताकारम, ते लांब बसलेले होते ते. आणि त्यांनी यांच्याकडे पाठ केली होती. ती म्हणाली, पाठ जर एवढी सुंदर आहे तर तोंड किती सुंदर असेल. म्हणून ती समोर गेली. ती म्हणाली, मला तुमच्या गळ्यात हार घालायचा आहे. पाहिल्याबरोबर पाहिलिया वेद लागी, पैसे जीवे जडोनी. तिला पाहिल्याबरोबर काय सौंदर्य होतं, पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती. ती मोहित झाली आणि भगवंताकडे शरणागत झाली. म्हणे, मला तुझी सेवा करा. ती म्हणाली, भगवंत म्हणाले, मी तुला पत्नी नाही दासी म्हणून स्वीकारतो. अभिमान सांडुनी पांडवा, ती पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. पहिले अभिमान सोड, पांडव सेवा, ती पाय धुवावयाची या पात्र झाली. तिला सांगितले, तिला मला माझ्याकडे यायचं असेल तर सेवेकरी म्हणून यावं लागेल. पण देवाच्या आणि गुरुच्या दरबारात फक्त सेवेकरी म्हणून जाल तर अधिकार आहे. ती लक्ष्मी असली तरी. लक्ष्मी ऐसी दासी, पाय लक्ष्मीच्या हाती, तिसियावे काकुळती. पाय धुवायची सेवा, तिला पाय दाबायची सेवा दिली म्हणून तो लक्ष्मी वल्लभ आहे. आणि मग सिद्ध केलं. जेव्हा भृगु ऋषी गेले देवाकडे, त्या भृगु ऋषींनी देवाच्या छातीवर लाथ मारली. कथाभाग तुम्हाला माहिती आहे. हे जेव्हा उठली तेव्हा भगवंतांनी त्या भृगु ऋषीचे पाय धरले तिला. आणि त्यावेळेस ही आडवी आली होती लक्ष्मी माता. ती म्हणाली होती की अरे त्यांनी पाय मारल्यानंतर तिला राग आला, नवऱ्याला मारल्यानंतर तिला राग येणारच आहे. तिला राग आला. यांनी सांगितलं, तिला बाजूला केलं. मी या लक्ष्मी डावलून केली परवती, फेडून कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थलाची वाहती चरण रजा. अजून पाऊलाची मुद्रा मी वाहे गा सुभद्रा, आपुल्या दैव समुद्रा जतीने लागी. जेव्हा भक्त जवळ आले तेव्हा लक्ष्मीला दूर केलं. आपल्याकडून पाकिट सोडवलं जात नाही हो. आपल्याकडून एसटीतलं तिकीट 2 रुपयासाठी कंडक्टरला भांडतो आपण. त्यांनी लक्ष्मी बाजूला केली, संत जवळ केले म्हणून तो लक्ष्मीपती आहे. लक्ष्मी वल्लभ त्याला म्हणतात की जो लक्ष्मीच्या मागे नाही, लक्ष्मी तिच्या मागे. आणखी माहिती आहे, लक्ष्मी म्हणजे चपल आहे, लक्ष्मी म्हणजे चंचल आहे. बरहा आयुर्नश्यति नश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. लक्ष्मीस्तो यतरंगभंग चपला विद्युच्चलं जीवितं तस्मां मां शरणागतं शरणगत त्वं रक्ष रक्षाधुना. लक्ष्मी चंचल आहे, एका जागी स्थिर राहत नाही.
लक्ष्मी फार वेगानं पळते, पण लक्ष्मी फक्त एकाच ठिकाणी बसते. कुठे? लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. त्या लक्ष्मीला एका जागी स्थिर करण्याचं कर्तृत्व जो करतो त्याचं नाव मुकुंद, त्याचं नाव लक्ष्मी वल्लभ. लक्ष्मीचा मालक तो की जो चंचलतेवर त्याचं जनेवर मालकी हक्क गाजवला आहे. लक्ष्मीपती तो जो धनाच्या मागे लागत नाही, जन त्याचा दास आहे. असा जो लक्ष्मीपती आहे त्याला म्हणतात लक्ष्मी वल्लभ. आणि तो लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मी ज्याच्याच जग लक्ष्मी मागे, लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, ती लक्ष्मी ज्याच्या पायाशी आहे तो यांच्याजवळ पाय धरून वाचतो. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जवळ किती? समीपता, स्वरूपता, सायुज्यता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. तेडे मुक्तीचारी साथ येल्या. चारही मुक्ती घेऊन तो लक्ष्मी वल्लभ जवळ असतो. असं स्वरूप ज्याचं आहे. कोणाचं? हे एवढं मोठं भाग्य आहे कोणाचं? जो आपल्या व्रताचं पालन निष्ठेनं नियमानं करतो. मग तुम्ही ही त्रयोदशी चालवली, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, तो इथंच आहे. हे चरित्र सांगून राहिलो मी मोहनराजेंचं. आपल्या निष्ठेवर स्थिर होते. वेदांताची उपासना, नामस्मरणाची साधना, भगवंताची श्रद्धा, आयुष्य समर्पित केलंय. विवाह केला नाही, साखरे महाराजांकडे ज्ञानाच्या साधनेमध्ये जीवन व्यतीत केलंय. वेदांत अंगी बाणवला, वेदांत जगले. आणि असं ते काही नाईलाज वैराग्य नव्हतं, जाणीवपूर्वक वैराग्य होतं. आलेले संकट तितिक्षापूर्वक सहन केले. आणि असं केल्यानंतर त्यांचा चरित्राचा लाभ कोणता? की ज्ञानोबरायांनी लक्ष्मी वल्लभ म्हणजे ज्ञानोबरायच. पांडुरंग आणि लक्ष्मी दुसरा, ज्ञानोबराय दुसरे नाही. त्यामुळे सह्याची द्वारी सोन्याचा पिंपळ असा लक्ष्मी वल्लभाने जवळ ज्यांना केलं त्यांचं चरित्र या अभंगात आहे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्यांनी केलं काय? त्यांनी नारायणाचं आणि हरीचं चिंतन केलं. नारायण त्यांनी नारायण हरी असं आयुष्य बटबटलं. नारायण हरी शब्दाचा अर्थ असा आहे, या दोन नावं सांगितले देवाचे, नारायण आणि हरी. नारायण शब्दाला अभिप्रेत आजामिळ्याची कथा, दृष्टांत. तो आजामिळा पातकी होता, इतके पातकी होता की त्याचं वर्णन वेदांनी शास्त्रांनी भागवतांनी करावं इतका पापी होता. आपण पापी पण नाही, पुण्यवान पण नाही. इतके पापी नाही की आपल्याला मारण्यासाठी देवाने यावं अथवा भागवताने वर्णन करावं. तो इतका पापी होता. पापी जे अभक्त दैत्य जे मातले तो इतका पापी होता. आणि तो आजामिळा जेव्हा मरणाला पोचला तेव्हा मुलासाठी संतांच्या आदेशावर विश्वास ठेवून मुलासाठी म्हणून त्यांनी भगवंताचं नारायणाचं चिंतन केलं. तर त्याला मुक्ती तर मिळाली पण भगवंताची प्राप्ती झाली. त्यामुळे मरताना नारायण शब्द ज्यांनी म्हटला ते नारायण नाम सर्वोच्च यांनी धारण केलं. त्यामध्ये इंगित, त्यामध्ये बोट दाखवले अजामिळाकडे. आणि हरी शब्द जेव्हा म्हटला त्या हरी शब्दामध्ये बोट दाखवले गजेंद्राकडे.
की प्राणी जरी असला हा पापी आहे आणि हा मूढ आहे, हा दुराचारी आहे आणि तो अज्ञानी आहे. तर अज्ञानी असणाऱ्या प्राण्यासाठी सुद्धा जो येतो तो हरी. नारायण हरी नारायण हरी. भुक्ती मुक्ती चारी. त्यांच्या भक्ती नाही, भुक्ती. भुक्ती म्हणजे भोग. सर्व भोग जीवनातले ते त्याला मिळतात. तिन्ही त्रिभुवने आम्ही वैभवाचे धने. काय उणे आम्हापाशी तू काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोष. काय उणे मज येथे ठेविले ठाई. पोटा आलो तई पासून या समर्थे. म्हणून भुक्ती त्याच्या जवळ आहे आणि मुक्ती तर पाय. मोक्ष आम्हा घरी कामारीती दास. त्यामुळे मुक्ती पण आमच्याकडे आहे. नारायण हरी नारायण हरी. भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. आणि असं जो करणार नाही त्याचं काय. त्याचं जीवन हे यमाचा पावण्यासारखं आहे. म्हणजे यमाच्या घरी त्याला जाणं आहे. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर हौसाला. फार यमाच्या यातना अवघड आहे. नरक कशाला म्हणायचंय तर षडविकारांनी ग्रस्त होणं म्हणजे नरक आहे. नरकात तमउन्नतीही असं म्हटलंय. ठीक आहे, पण यमाचा पावणा तो होतो. अहो जो नामस्मरणाशिवाय राहतो ना त्याचं वर्णन असं केलंय की तो म्हणजे साक्षात तर्कातच आहे. तो नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही. जिन हरी कथा सुनाई नाही काना. जिन हरी कथा सुनाई नाही म्हणजे सुरुवातीला नामधारकाचं महत्व सांगितलं. नामधारकाने साधना कोणती केली ते सांगितलं. नाम जे धारण करत नाही त्यांना काय दुःख भोगावं लागतं ते सांगितलं. आणि शेवटी ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांना विचारलं की निवृत्तीनाथ महाराजांना माणसाला आवड काय ठेवली पाहिजे, तुमची आवड काय. निवृत्तीसी चाड ते म्हणाले की तुमची आवड कोणती आहे.
निवृत्तीनाथ म्हणाले, अहो जे नामतत्व आहे ना, जे सूक्ष्म, इतकं सूक्ष्म आहे तर गगनापेक्षाही सूक्ष्म आहे. गगनाहुनी वाढ म्हणजे व्यापकता किती तर गगनापेक्षाही व्यापक, सूक्ष्मता किती तर आकाशापेक्षाही सूक्ष्म. असं असणारं नामतत्व, ते नामस्मरण माझ्या कंठात राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि ती इच्छा निवृत्तीनाथांची इच्छा ज्ञानोबरायांनी अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितली.
नित्य नेम नामेचे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरे भुक्ती भुक्तीच्या हरी गणितांच्या हरी वेण जन्म नरकची पायी जाणा यमाचा पावला प्राणी ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड गगनावनी वाढ नामाये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना अत्यंत निष्ठेने चालू असणारी ही त्रयोदशीची सेवा 110 वर्ष जुनी परंपरा सर्व समस्त राजे जाधव परिवार आडगाव राजाचे सर्व ग्रामस्थ परिसरातून आलेले सगळे गावकरी सगळे गायनाचार्य टाळकरी मृदंगवादक आणि तुम्ही सगळेजण या सगळ्यांना चरणावर मी दंडवत करतो कारण ही सेवा चालवता तुम्ही खरोखर वंदनीय आहात तुमच्याकरता माझ्याकरता दुसरे शब्द नाही या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवी जे माथा याची भले तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो अधिकती सरती न्यूनती पुरती करून घ्या तुमते विनवितासे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येत माझे जे उरले पायी कपण अज्ञानात विस्मृतेर भ्रांत्या यन्योनम अधिकम पठन तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं वीतं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर श्वासानंद माऊली महाराज श्वासानंद माऊली